कोई स्टडी करे नहीं है और हत्याबंदी ये लोग ले आए। कानून वालों को बोलो ना आप लोग क्या वो कानून बंद कर दो। डिफरेंट कम्युनिटी से रिलेटेड लोग जो हैं बेरोजगार हैं, इनके खाने पीने के वांदे हैं। मतदान मागासाठी येते ते आमच्या घरी, पाय पडते ते, हात पडते ते. आता हे आमचं बंद झालेलं हे कुणी नाही आले आमच्या. 2-4 चमड़ा आता है तो वो मालिक लोग खुद बुलाता नहीं है, इसके अलावा दूसरा काम हमारे को आता भी नहीं है। मेरे जैसे कितने स्टूडेंट हैं जो पढ़ नहीं पा रहे हैं सिर्फ बीच पे पाबंदी लगने की वजह से। 4 मार्च 2015 रोजी महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला। या वर्षभरामध्ये नेमकं शेतकऱ्यांवर आणि विविध व्यावसायिकांवर सामाजिक आणि आर्थिक काय परिणाम झालेत ते जाणून घेऊयात IBN लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। देवनार देशातला हा सर्वात मोठा कत्तलखाना। गेल्या वर्षीपर्यंत इथे कोट्यवधींची वार्षिक उलाढाल होत होती, पण आता ही ओळख पुसली गेली आहे। हजारो कुटुंब बेरोजगार झाली आहेत। जब से देवनार स्टार्ट हुआ, जब से मैं यहीं यहीं जानवर को बैल बिल को पानी भी निकलाना, घास भी डालना, नहलाना धुलाना सब कुछ करना, लेकिन अब 1 साल से बंद है और ये हमारी परिस्थिति इतनी वो हो गई कि मैं खाना खाने के लिए मोहताज हो गया हूँ। आज 40 साल से इस कारोबार के अंदर में हूँ। अच्छा। हम लोग का खानदान से ही काम है और आज जब से ये बंद हुआ है हमको कारोबार करने को नहीं मिल रहा है। इसकी कोई स्टडी करे नहीं है और हत्याबंदी ये लोग ले आए। यहाँ पर बैल का बंद करना बहुत बड़ी मुश्किल का कहीं हो गया। हमारा कारोबार गवर्नमेंट ने छीन लिया या बंद कर दिया तो अब हमारे बच्चों को खाने को कहाँ से आएगा, या हमारे बच्चों को पढ़ाई को कहाँ से आएगा, या कोई भी कार्यकर्ता काम का ब्याह शादी अगड़म बहुत से काम है कहाँ से आएगा। हम लोग एकदम बैठे हैं, भुखमरी हो गई है और गवर्नमेंट बंद कर रही है तो हमें कहीं नौकरी दे, काम दे या कोई भी रोजी रोटी को हमें लगाए। बैलांचा वध पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, त्यामुळे आता देवनारमध्ये बैल येत नाही आहे आणि त्याचा परिणाम झालेला आहे स्लॉटरवर। जवळजवळ 40% अंदाजे वधसंख्या कमी झालेली आहे। रेव्हेन्यूमध्ये थोडासा घट आलेली आहे। दाटीवाटीची वस्ती असलेलं हे कुर्ला कुरेशी नगर, इथली लोकसंख्या 3 लाखांपेक्षाही अधिक आहे। बीफ मार्केट आणि त्यावर आधारित विविध व्यवसाय यातून इथे प्रचंड उत्पन्न मिळायचं। आता मात्र या मार्केटमध्ये शुकशुकाट आहे, अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। मुंबई येथील कुर्ला या परिसरात असलेल्या कुरेशीनगर परिसरामध्ये मी आहे। इथे जवळजवळ 3 लाखांपेक्षा जास्त समाज राहतो आणि या सगळ्या समाजाची कुटुंबाची जी चूल आहे ती पेटती ती फक्त या दुकानांवरती या मटण विक्रीतून। मात्र आता म्हशीचं मटण आहे तेच फक्त कत्तली जी आहे ती परवानगी देण्यात आलेली आहे। म्हशीचं हे फक्त मटण आहे। गोवंश असल्यामुळे बैल आणि वळूची कत्तल आता होत नाही। आपण बघतोय की नेमकी काय अवस्था आहे। इथे 40 दुकान होती त्याऐवजी फक्त 2 किंवा 3 दुकान आपल्याला दिसतात। काय सांगाल, काय अवस्था आहे सध्या सगळ्यात? आता सध्या अवस्था बेकार चालू आहे सध्या। ह्याच्यामुळे आमचं पहिला जी मटण चालत होता ते आता काही नाही, पोट भरण्याची असं झालेलं आहे की आता आमचं सध्या पोट भरू शकत नाही आम्ही। आमची लेकरं बाळा कुठं वाटावर आणून सोडायची, कुठं आणून सोडायची आम्ही। आमच्या जेवणासाठी अपयशात आता काही घरी नाही, जेवणासाठी आमच्या लोकांच्या घरी जाऊन दारामागं पाठीमागं त्यांच्या मागायचं आणि आम्ही काही करायचं। ह्याचा काय उपयोग असला तर तुम्ही काढू शकता, ह्याच्याशिवाय आमचा इलाज काय नाही, तर शेवटी आम्ही फाशी घेऊन मरणार आहे। आता सत्ता तुम्ही या गव्हर्नमेंटच्या विरोधात बोलताय, मात्र विरोध पार्टीचं कोणी आलं होतं? कुणी नाही आलं होतं मॅडम आमच्याकडे। कोणी विरोध पार्टी कुणी अशी मतदान मागासाठी येते ते आमच्या घरी, पाय पडते ते, हात पडते ते। आता हे आमचं बंद झालेलं हे कुणी नाही आले आमच्याकडे। गौवंश के ऊपर जो बंदी आई, लॉ जो एक्ट हुआ, इससे काफ़ी समाज में डिफरेंट कम्युनिटी के लोग इससे रिलेटेड थे। कोई पर्टिकुलर एक कम्युनिटी का इससे कोई लेना देना नहीं था। इसमें एक कम्युनिटी थी जो बुचर का काम करती, बुचर के साथ साथ जो और रिलेटेड बाय प्रोडक्ट्स इससे निकलते थे, उससे जो रिलेटेड लोग थे वो बहुत बुरी तरीके से इफ़ेक्ट हुए। और ये हमारी सरकार को लाने से पहले ये सोचना बहुत ज़रूरी था कि इनके लिए
पर्यायी व्यवस्था हमने क्या की, डिफरेंट कम्युनिटी से रिलेटेड लोग जो हैं बेरोजगार हैं, इनके खाने पीने के वांदे हैं, इनके एजुकेशन पे इनके बच्चों के इम्पैक्ट हुआ है। मांस विक्री आणि मजुरीवर अनेक जणांच्या संसाराचा गाडा चालायचा. आता मात्र पडलेलं घर दुरुस्त करायलाही त्यांच्याकडे पैसे शिल्लक नाहीयेत. सुलताना कुरेशींसारखी अवस्था इथे अनेकांची आहे. त्यांचीच ही हृदय पिळवटून टाकणारी कहाणी. कुर्ला कुरेशी नगर परिसर फिरत असताना अनेक आपल्याला घराच्या अवस्था आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. असंच एक सुलताना कुरेशी यांचं घर आपण बघूयात, ज्या घरावरचं छप्परच उडून गेलेलं आहे. 18 विश्व दारिद्र्य जे काय आहे तेच या घरामध्ये आपल्याला अनुभवायला मिळतीये. या घरामध्ये सगळंच अस्ताव्यस्त आहे, मात्र व्यवसायच बंद पडलेला आहे. त्याच्यामुळे नेमकं घर दुरुस्ती तरी कशी करायची हा एक मोठा प्रश्न त्यांना सतावतो. आजारपण आहेत, वृद्ध मंडळी आहेत, त्यांचं नेमकं आजारपण कसं करायचं, औषधांना पैसे कुठून आणायचे, असे अनेक प्रश्न जे ते त्यांना भेडसावताना दिसतात. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, अगदी अंगणातच चूल मांडून त्यांना आपल्या घरचं जेवण जे ते बनवायला लागते. आपण त्यांच्याशी बोलूयात की नेमकी काय अवस्था आहे त्यांची. क्या कहेंगे, आप बाहर क्यों खाना बना रहे? क्या करिए, घास लेट नहीं, बाटला नहीं, हमारे आदमी को काम धंधे नहीं, 1-1.5 साल से फिर रहे, रोजी नहीं हमारे को. हमने करना क्या, खाना क्या, हमारी रोज मजदूरी करना तो हम खाते थे. अब ऐसा 2-2 बजे तक पका रहे, घास लेटी मिल रहा, बाटले नहीं हमारे घर में. 6 महीने से घर के बेघर बैठे हम, ऐसी मट्टी में सो रहे, रात भर बैठ रहे. क्यों आपने बना के क्यों नहीं लिया फिर, अगर ये इतना उठ गया? पैसा नहीं, धंधा पानी नहीं हमारा, पैसा बनने को लगता नहीं क्या, कहाँ से लाना हमने पैसा. अब आदमी लोग काम करेंगे तो घर को पैसा आएंगे बनाने को, आदमी लोग काम नहीं करेंगे तो पैसा कहाँ से लाना. हमारे बच्चे फिर रहे बेरोजगार से, किसको रोजी नहीं ना, हमारा बैल बंद कर दिए, हमने करके क्या खाना. हाँ, कुछ तो हमारे खसाई लोगों को दूसरा काम तो आता नहीं, जो हम धंधा करते थे वही काम आता. 1-1 साल से 1.5 साल से हमारे आदमी लोग फिर रहे, बच्चे लोग फिर रहे हमारे. और हमारे देखो ब्लड कैंसर है मेरे को, उसमें खाएंगे क्या, दवा गोली करेंगे क्या. हाँ, कहाँ से दवा खाना हमने. ये देखो 4 महीने से हमारी दवा बंद है, कैंसर की दवा बंद है. कैंसर है आपको? हाँ, कैंसर है हमारे को. हमने करना क्या. अब हमारे आदमी फिर रहे दिन भर, काम नहीं तो. मेरे भी आँख का ऑपरेशन करने का है, पढ़ाई को पैसा नहीं, बर्तन पानी का काम करते, बर्तन पानी का काम भी नहीं लगता, कम पैसा देते वो लोग भी बर्तन पानी के भी. हाँ, बेटे को काम लगता नहीं लगता, कभी बहुत परेशान है. एक तो काम धंधे बंद हो गए, भाजी तरकारी से पेट नहीं भरता हमारे लोगों का. कानून वालों को बोलो ना आप लोग, क्या वो कानून बंद कर दो, बोलना हमारा माल धंधा व्यापार चालू कर दो, बोलना हमारी पढ़ाई है लिखाई है सब है. हाँ, बाल बच्चों की पढ़ाई है, बाल बच्चों खाएंगे पीएंगे क्या. ये तो कोई चीज़ सब बंद हो गई, घासलेट बंद हो गया हम लोग का, गरीब लोगों का. राशन पानी बंद हो गया, 15 रुपए से ले बोले, 20 रुपए से ले बोले, 50 रुपए से घासलेट ले बोले, तो हम कहाँ से लाना हो. घासलेट भी हमारा स्टू बंद हो गया. भाकड जनावरं विकून शेतकऱ्यांना थोडाफार का होईना फायदा व्हायचा. पण आता मात्र दुष्काळात ही जनावरं जगवायची तरी कशी, ही विवंचना बळीराजाला सतावते. लाख रुपयाच्या म्हशी सांभाळायचे एक, त्याला वैरण नाही, पाणी नाही. समजा असं विकून बी टाकायचं म्हणलं तर त्याला काही येत बी नाही, त्याला कोण घेणार बी नाही. त्याच्यावर बंदी आले, इकायचं नाही, करायचं नाही. मग शेतकऱ्याला त्यातलं निंपट तर मिळेल, असं इकावं म्हणलं तर त्यात काय मिळत बी नाही. काय करा शेतकऱ्यांना सांगा, शेतकऱ्याला काय पर्यायच उरलेलं नाही. आमचं म्हणणं काय, जनावरांसाठी चारा पाण्याची सोय करावी, चारा द्यावा. कशाला ठेवला ती कायदा, बंद करावा कायदा, मग काय उपयोग आहे त्याचा. हा, ते तर करतील लोक, नाही तर इथं गवानीला तळतळ करून मरण्याची ऐवजी काय करायचं त्याला, ती कायदा बंद करून टाकावं. मग जनावर लोक अशी तरी ऐकतेली. आमच्याजवळ नाही, आमची 4 लेकरं आहेत घरातली, त्यांना जगवायची आमची ऐपत नाही आहे, तर त्या जनावराला आम्ही काय बघणार. तुम्ही जी बंदी घातली, आज समजा ती जनावर 3,000-4,000 जे खाटी घेत होता, ती सुद्धा त्या ज्याच्याजवळ जनावर त्याची ऐपत नसल्यामुळे तळ काढण्यासाठी ती खटकाला देत होता.
कातडी उद्योगातून देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन मिळायचं. जगात भारत हा कातडी निर्यात करणारा 3ऱ्या क्रमांकाचा देश होता. पण हा कायदा झाल्यापासून बैलाची कातडीच मिळत नसल्यानं या व्यवसायावर आता मंदीचं सावट आहे. 15-20 व्यापारी है जिसमें किसको 5 आता है, किसी को 10 आता है. उसमें हमारा वर्तल नहीं खा रहा है, मजदूरी भी नहीं निकल रही हमारी. ये बिजनेस तो हम लोग कई सालों से कर रहे हैं. जब पाबंदी लगा हुआ है, जब से हम लोग समझ लो कि मजदूरी के भी हमारा खर्चा नहीं निकल पा रहा है, हमारा घर खर्चा निकल रहा है. पहले हमको रोज का 25-50-100 चमड़ा आता था, अभी बस गिनती का 2-4 चमड़ा आ रहा है. और ये जब से पाबंदी लगा कोई व्यापारी भी नहीं आ रहा है माल लेने के लिए. यहाँ पे मालिक कोई पार्टी नहीं आ रहा है यहाँ, जब से पाबंदी लगा हुआ है. यहाँ हमारे को रोज रोजगार मिलता था, अभी रोज ही 2-4 चमड़ा आता है तो मालिक लोग खुद बुलाता नहीं है, वो लोग एडजस्ट करता है या एक आध आदमी को बुलाता है. इसके अलावा दूसरा काम हमारे को आता भी नहीं है कुछ. इसके दूसरा काम कुछ कर भी नहीं पाते, और आता है तो वहाँ मजदूरी इतना नहीं मिलता है. परंपरागत व्यवसाय सोडून आता नवीन पिढी जी आहे ते शिक्षणाद्वारे मुख्य प्रवाहात येऊ पाहते. मात्र स्वतःचा व्यवसायच कोसळल्यामुळे फीस तरी कुठून भरायची आणि त्याच्यामुळे अनेक जणांनी आपले शिक्षणच अर्धवट सोडले. अशीच काही मुलं जी आहेत ते माझ्याबरोबर आहेत ज्यांना चक्क हॉटेल व्यवसायामध्ये यावं लागलेलं आहे. आपका नाम क्या है और आप क्या करते हैं यहाँ पे? मेरा नाम मुजम्मिल अहमद शेख सलीम कुरैशी है. मैं इंजीनियरिंग कर रहा हूँ अभी. और ये होटल मेरी ही है. अभी मैं यहाँ पर काम करता हूँ. मुझे एक बताइए कि कब से आपने ये होटल खोली और क्यों खोली? मैंने अभी 1 साल हो रहा है ये होटल खोलने. अभी बीफ पे पाबंदी लगी है, जब से फीस का बहुत प्रॉब्लम होने लगा. जब से होटल खोलना पड़ी मुझे मजबूरी में. मजबूरी में होटल खोलना पड़ी. मैं इंजीनियरिंग करना चाहता था मगर फीस का प्रॉब्लम होने की वजह से इंजीनियरिंग नहीं कर पाया. फिर अभी आप आगे पढ़ने चाहते हो या नहीं? पढ़ना चाहता हूँ मगर अभी फीस का मसला है मैडम, तो कैसे पढ़ सकता हूँ. और मेरे जैसे कितने स्टूडेंट हैं कुरैशी जो पढ़ नहीं पा रहे हैं सिर्फ बीफ पे पाबंदी लगने की वजह से. मैं चाहता हूँ सरकार बीफ से पाबंदी हटा दे और कुरैशियों को भी आगे बढ़ने का मौका दे. मासा व्यतिरिक्त इतर टाकाऊ भागांपासून इथे अनेक उद्योग चालत. त्यातील चरबी काढण्याचा एक महत्त्वाचा व्यवसाय आता ठप्प झालाय. कढई करणं म्हणजे चरबी वेगळी करण्याची ही सगळी प्रक्रिया. एका कढईवर 15 ते 20 मजूर काम करत, तर एका दिवसात तब्बल 6 ते 7 टन चरबी वेगळी केली जात होती. मालेगावमध्ये 50हून अधिक चरबी काढण्याचे कारखाने होते. आता हा सगळा परिसर ओस पडलाय. क्या कहेंगे यहाँ पे पहले क्या कारोबार चलता था और अभी ये सब कुछ इतना सुनसान क्यों है? अभी इससे पहले गौवंश कायदा जब लागू नहीं हुआ था, उससे पहले जो जानवर यहाँ पर स्लॉटरिंग होते थे तो उससे जो वेस्टेज मटेरियल निकलता था, हड्डी है, चर्बी है, चमड़ा है, तो इसका सब यहाँ पर प्रोसेस किया जाता था. कढ़ाई के ज़रिए से हड्डी को बॉईल किया जाता था, चर्बी को बॉईल किया जाता था, और हड्डी से समझो तेल निकाला जाता था. वो तेल जो है तो इस समझो साबुन वगैरह के काम में आता था. और एक कढ़ाई के ऊपर कम से कम 10 लेबर काम किया करते थे. और तकरीबन मालेगांव सिटी में वाड़ी नाला परिसर के अंदर स्लटर हाउस से जो लग करके है, ये एरिया में कम से कम 150 कढ़ाइयाँ चलती है. एक कढ़ाई पर 10 आदमी काम करते तो तकरीबन 1500 लेबर यहाँ पर रोज़गार अपना पाते थे. लेकिन वो कायदा लागू हो जाने के बाद से वो सारी पूरी इकोनॉमी कोलैप्स हो गई है, पूरा खंडर हो गया है और सारे लेबर जितने सब बेरोजगार हो गए हैं. तो अभी कैसा है कि आज कारोबार चलने से शादियों का भी इतना वो था कि बहुत ज़्यादा पैमाने पर खर्च करते थे, लेकिन आज हालात ही आ गया कि हम लोग को मेड़ावा शादी करने का वो मौका मिल रहा है. तो उसमें बोलने का मतलब जो गौर गरीब लोग जो है तो उनकी शादी हम लोग उसके अंदर करने वाले हैं. जी हम तो यहाँ 10 साल से काम कर रहे हैं. 2007 में हम लोग आए थे यहाँ से. तो यहाँ से अब ये साल भर से तो काम बंद ही हो गया है. जो हम पहले 500-600 रुपये कमाते थे, अभी हम 200, 250, 150 रुपया मिल रहा है. काम नहीं चलने की वजह से हम लोग जा रहे हैं घर. अब उधर भी बच्चे की परेशानी है, पैसे का नहीं मिल रहा है. अब स्कूल में फिक्स भी भरना पड़ता है. अब इतना परेशानी कौन झेलते रहेगा, तो उसकी वजह से हम लोग चले जा रहे हैं घर.
या कायद्याबरोबरच अनेक गैरसमजही पसरले. म्हशीच्या कत्लीला परवानगी असतानाही अनेक जण भीतीच्या सावटाखाली व्यवसाय करताना दिसतात. अभी तो हम लोग सिर्फ भैंस का माल मतलब ला रहे हैं, क्योंकि जब गवर्नमेंट ने बैन लगा दी है जो चीज़ पे, तो वो चीज़ हम खुद नहीं काटते, वो चीज़ काटते नहीं है. भैंस का माल लाने के बाद भी गवर्नमेंट हमको तकलीफ दे रही है, पुलिस वाले तकलीफ देते, ये तकलीफ देते कि ये तुम्हारा गाय का माल है. और कुछ मतलब इन्हें पब्लिक मतलब बोलती है उसको, तो फिर भी हम लोग बोलते हैं टेस्ट तो कर लो ले आके तुम, हमारा कोई माल ऐसा है नहीं, हम गलत काम करते नहीं, जो गवर्नमेंट हमको बताई है वही काम हम करते. भैंसों के माल में भी हमको गवर्नमेंट तकलीफ दे रही है. मुंबई उच्च न्यायालयात गोवंश हत्याबंदी कायद्याला आव्हान देणाऱ्या 7 ते 8 जनहित याचिका दाखल करण्यात आल्या. त्यांची सुनावणीही पूर्ण झाली, पण आता उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. या कायद्याअंतर्गत कोणत्या गुन्ह्यासाठी शिक्षेची नेमकी तरतूद काय त्यावर एक नजर टाकूयात. गोवंशाची कत्तल करणं यासाठी कलम 5 नुसार 10,000 रुपये दंड आणि 5 वर्षांचा कारावास. गोवंशांच्या कत्लीसाठी वाहतूक किंवा निर्यात करणं यासाठी कलम 5(अ) अंतर्गत 10,000 रुपयाचा दंड आणि 5 वर्षाचा कारावास. तर गोवंशाच्या कत्लीसाठी खरेदी किंवा विक्री करणं यासाठी कलम 5(ब) नुसार 10,000 रुपयाचा दंड आणि 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे. तर गोवंशाचं मांस ताब्यात ठेवणं यासाठी कलम 5(क) आणि (ड) नुसार 2,000 रुपयाचा दंड आणि 1 वर्षाच्या कारावासाची शिक्षा आहे. या कायद्याअंतर्गत आतापर्यंत 230हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आलेत. या कायद्याचा कोणाकोणाला फटका बसतोय त्यावर एक नजर टाकूयात. मीट इंडस्ट्री, लेदर इंडस्ट्री, हॉटेल इंडस्ट्री, शुगर इंडस्ट्री, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आणि सोप इंडस्ट्रीज. तर या कायद्याला कोणी कोणी आव्हान दिले त्यावर एक नजर टाकूयात. जमातुल कुरेशी मायनॉरिटी असोसिएशन, इंडियन युनियन मुस्लिम लीग, अण्णा बाबूराव निगाडे हे शेतकरी, हरिशेन जगतियानी हे माजी ज्येष्ठ विधिज्ञ, आरिफ कपाडिया आणि गौतम बेनेगल यांनी या कायद्याला आव्हान दिलंय. नवीन कायद्यानुसार संपूर्ण जे शेड्यूलमध्ये बुल आणि बुलक हे वर्ड्स होते तर ते डिलीट करून संपूर्ण गोवंश हत्याबंदी करण्यात आली आणि त्याप्रमाणे मग जे अफेक्टेड पर्सन्स होते खूप सारे, ज्याचा परिणाम शेतकऱ्यांवरती, जे कुरेशी जमात जे की मेनली त्यांचा बिझनेस हा होता, त्या व्यतिरिक्त स्लॉटरिंग व्यतिरिक्त पण जे अलाइड बिझनेस होते ते सगळे अफेक्ट होत होते. त्याप्रमाणे खूप सारे पिटिशन्स हायकोर्टात आलेले होते. त्यामध्ये आम्ही एक पण कुरेशी जमात पुणे आणि इतर महाराष्ट्रातील इतर शहरामधील पण कुरेशी जमातीपर एक पिटिशन केलेलं आहे. तर त्या पिटिशनची हिअरिंग कन्क्लूड झालेली आहे. 8 जानेवारीला कोर्टाने जजमेंट रिझर्व केलेलं आहे आणि थोड्या दिवसात जजमेंट येण्याची शक्यता आहे, पुढील आठवड्यात किंवा 1-2 आठवड्यात. हे सगळं वास्तव पुढे आलं तरी लोकप्रतिनिधी मात्र कोणत्याही प्रकारचं नुकसान किंवा बेरोजगारी असल्याचं मान्य करायला तयार नाही. याबाबत राज्याचे महसूल आणि अल्पसंख्याक मंत्री एकनाथ खडसे यांनी काय म्हटले बघूया. या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तक्रार आता या क्षणापर्यंत तरी राज्य सरकारकडे आलेली नाही आणि आली तरी आमचं सातत्यानं आव्हान राहिलेलं आहे की अशा स्वरूपाचं गायी असतील, भाकड गायी असतील, तर या संदर्भामध्ये कुणालाही असं वाटत असेल की याचं संरक्षण करावं तर सरकारकडे आमचे दरवाजे मोकळेच आहेत. आम्ही त्यांना सांभाळण्यासाठी तयार आहेत. गोवंश हत्याबंदी कायदा झाला असला तरी परंपरागत व्यवसायावर अवलंबून असलेल्या या समूहाची आर्थिक कुचंबना रोखण्यासाठी सरकारी योजना काय, हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. आज इथेच थांबूयात. पाहत रहा फक्त IBN लोकमत.